5 राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. तशी घोषणा निवडणूक आयोगाने केली आणि त्या निमित्ताने परत एकदा भाजप विरोधी आघाडी म्हणजे महागठबंधन ह्याची एक चर्चा थोडीशी छुप्या फार उघड पद्धतीने होत नाही पण समोर येते आहे. आमचा उलटा प्रश्न आहे की ही चर्चा मोठ्या प्रमाणात होताना प्रत्यक्ष कृतीच होताना का दिसत नाही. आणि हे समोर यायचं कारण म्हणजे शिवसेनेचे प्रवक्ते किंवा विश्व प्रवक्ते ज्यांना म्हणता येतील असे संजय राऊत यांनी गोव्यामध्ये महाविकास आघाडी कशी तयार होणार आणि त्याला कसं मग नंतर काँग्रेसनी चपराक दिली आणि काय ते झालं सगळं समोर विषय आलेला आहे. भाऊ तोरसेकरांनी व्हिडिओ केलेला आहे, आम्ही पण या विषयावर काही व्हिडिओ केले. पण ह्या निमित्ताने महागठबंधन नावाचं जी काही एक बौद्धिक सगळा भ्रम तयार केला गेला होता ते आम्हाला समोर ठेवणं आवश्यक वाटतं. आता ज्या ठिकाणी निवडणुका होत आहेत त्या राज्यांमध्ये एक सरळ साधा प्रश्न आहे की जर ज्या ठिकाणी प्रत्यक्ष भाजप सत्तेवरती आहे आणि पुढे येण्याची शक्यता सर्वेक्षणामधून दिसते आहे त्या ठिकाणी सगळे विरोधी पक्ष एकत्र येऊन त्यांना टक्कर का देत नाही. म्हणजे आपण उत्तर प्रदेशचं उदाहरण घेऊयात. आणि हे म्हणायचं कारण म्हणजे की जो फोटो वारंवार वापरला जातो, यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आम्ही वापरला होता, कुमारस्वामी यांनी कर्नाटकामध्ये मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तेव्हा हे सगळे विरोधी पक्ष नेते एकत्र येऊन काँग्रेस सगळं त्यांनी हात वरती करून एकमेकांच्या हातामध्ये हात घेऊन पोच दिली होती. ते सगळं महागठबंधन कसं होणार 2019च्या लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी हे समोर आणलं होतं. तेव्हापासून वारंवार आम्ही हा विषय मांडतो आहोत की हा म्हणजे काय एक प्रकारे फसवायचा प्रकार आहे. म्हणजे प्रत्यक्षामध्ये काहीच होत नाही. ह्या सगळ्यांनी एकत्र येऊन एकाच एक उमेदवार दिलेला असता तरी आपण समजू शकत होतो. म्हणजे यांची कृती तशी दिसली असती तर लोकसभा निवडणुकीत याचा सगळ्यात पहिला पुरावा समोर आला की कोणीही विरोधी पक्ष एकत्र आलेले नाही आणि त्यांनी मिळून काही एक आघाडी केली. निवडणुकीच्या नंतर काही ठिकाणी आघाड्या केल्या. सरकार जसं महाराष्ट्रामध्ये यांनी भाजपबरोबर असलेली शिवसेना तोडली आणि मग त्याच्याबरोबर सत्ता स्थापन केली. किंवा शिबू सोरेन हेमंत सोरेन त्यांचा मुलगा झारखंडमधली गोष्ट आहे त्या ठिकाणी. किंवा जो मी ज्याचा उल्लेख केला कुमारस्वामी, ते काय आधी युती केलेली नव्हती निवडणुकीच्या आधी. निवडणुकीच्या नंतर भाजपला सत्तेपासून दूर ठेवायचं म्हणून ती युती केल्या गेली नंतर सत्तेसाठी. प्रश्न असा येतो की मग हे सगळे महागठबंधन असं म्हणतात तेव्हा ते आधी एकत्र का येत नाहीत किंवा अगदी नंतर आहे. म्हणून तो चंदीगडचा वेगळा व्हिडिओ आम्ही मुद्दाम आवर्जून केलेला होता की ज्या ठिकाणी 14 नगरसेवक आम आदमी पक्षाचे निवडून आलेले होते, काँग्रेसचे 8 होते, तरीही त्यांची बेरीज होऊन म्हणजे 22 नगरसेवक एका बाजूला ज्यांना सहजपणे आपला महापौर निवडून आणता आला असता भाजपच्या विरोधात, ते घडलं नाही. आता ही जे सर्वेक्षण सांगतायत त्याच्यामध्ये पंजाबमध्ये आम आदमी पक्ष हा मोठा पक्ष म्हणून निवडून येईल, त्याच्यानंतर काँग्रेस असेल. भाजपचा त्या ठिकाणी कुठं नामनिशाण आज तरी सर्वेक्षण सांगत नाही. मग त्या ठिकाणी हे सगळे विरोधी पक्ष एकत्र येतात का? नाही येत. किंवा गोव्यामध्ये जर सगळे विरोधी पक्ष एकत्र आले तर भाजपची सत्ता जाऊ शकते असं किमान सर्वेक्षणामधून ओपिनियन पोलमधून समोर येत आहे. तसं होताना दिसत नाही. उत्तराखंडमध्ये तर भाजपला स्पष्ट बहुमत मिळेल असं सर्वेक्षण सांगतायत. त्याच्यामुळे विरोधी पक्ष एकत्र आले काय नाही आले काय तो वेगळा मुद्दा. उत्तर प्रदेशमध्ये तर अशी परिस्थिती आहे की हे जे सगळे विरोधी पक्ष स्वतःला भाजप विरोधी म्हणून घेतात ते प्रत्येक वेळी प्रत्येकानं प्रत्येकाशी युती केलेली आणि प्रत्येकाचा काही ना काहीतरी वाईट अनुभव आहे असं त्यांचंच म्हणणं आहे. म्हणजे ह्याच्यातला सगळ्यात मोठा भाजपेतर पक्ष आहे समाजवादी पक्ष. या समाजवादी पक्षाने काँग्रेसबरोबर युती केली होती. यूपी के दो लडके, त्या सायकलवरती बसलेले त्या दोघांचं जे चित्र गाजलेलं होतं, व्यंगचित्र नंतर खूप काढण्यात आले, ते काही यशस्वी होऊ शकलं नाही आणि आता त्यांची काही युती होण्याची शक्यता नाही. मायावतींचा बहुजन समाज पक्ष आणि समाजवादी पक्ष यांनी पण युती केली होती लोकसभेसाठी. त्यांनी आता सांगितलं की आम्ही युती करणार नाही. ओवेसी सारखा पक्ष आहे आणि बाकीचे काही पक्ष आहेत, डाव्या पक्षांचे काही छोटे मोठे पॉकेट्स आहेत, हे सगळे मिळून एक आघाडी उभं करतायत असं काही चित्र उत्तर प्रदेशमध्ये दिसून येत नाहीये. सध्या त्या ठिकाणी निवडणुका चालू आहे, म्हणजे घोषणा झालेली आहे. मग तुम्ही हे महागठबंधन नावाची ही पतंगबाजी नेमकी करतं कोण? हे जे काही माध्यमातले पत्रकार आहेत, म्हणून आमचा आक्षेप वारंवार त्यांच्याकडे जातो की हे खोट्या पद्धतीने बरं इतकं करूनही हे सगळं बाजूला ठेवून ममता बॅनर्जी सारख्या विरोधी पक्षातल्या भाजपेतर काँग्रेसेतर नेत्या आपल्या बळावरती 1-2 नाही 3-3 वेळा तिथं सरकार निवडून आणतात ना. आपलं MK स्टॅलिन आहेत आता तमिळनाडूमध्ये, किंवा मागच्या ज्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये डावे पक्ष सत्तेवर आलेले आहेत केरळामध्ये. वेगवेगळ्या ठिकाणी आता ही भाजपेतर आणि काँग्रेसेतर पक्ष सत्तेवरती प्रत्यक्ष येताना दिसतही आहेत.
आताही या सर्वेक्षणामध्ये पंजाबमध्ये आम आदमी पक्ष सत्तेवर येईल अशी शक्यता सांगितलेली आहे. मग हे नेमकं महागठबंधन म्हणजे ही गोष्ट फक्त म्हणजे भाजपचा तर विषय सोडा, भाजपच्या विरोधामध्ये आहे. आपल्या ह्याच्यातला एक बुद्धिभेद असा लक्षात येईल की जाणीवपूर्वक हे सगळं काँग्रेसच्या सोयीसाठी म्हणून केलं जात आहे. आमचा जो ह्याच्यातला आक्षेप आहे की जे विरोधी पक्ष आहेत असे काही विरोधी पक्ष शांतपणे ह्या कुठल्याही झपटमध्ये न येता ममता बॅनर्जी UPA मध्ये सामील झालेल्या नव्हत्या. त्यांनी स्वतंत्रपणे त्यांची आघाडी 2011ला त्या काँग्रेसबरोबर होत्या. त्याच्यानंतर पुढची निवडणूक 16ची निवडणूक, आता 21ची निवडणूक, सगळ्या निवडणुका त्यांनी त्यांच्या स्वतंत्रपणे स्वतःच्या अजेंड्यावर लढलेल्या आहेत. आणि यापूर्वी सुद्धा आम्ही वारंवार जी उदाहरणं सांगत होतो की बिजू पटनायक असो किंवा जगनमोहन रेड्डी असो, TS चंद्रशेखर राव असो किंवा DMKचे MK स्टॅलिन असो, हे सगळे स्वतंत्रपणे आपला राजकीय दृष्ट्या जो भाजप विरोधी अजेंडा आहे तो राबवून सत्ता मिळवताना दिसत आहेत. किंवा आता आपण आम आदमी पक्ष, आपण असं गृहीत धरू की पंजाबचे निकाल असे लागतील आणि त्याच्यामधून आम आदमी पक्षाला पंजाबमध्ये सत्ता येईल, गृहीत धरू आपण. मग हे नेमकं महागठबंधनचा हा जो घोळ का घातला जात आहे, पत्रकार ठरवून जेव्हा हे नॅरेशन समोर आणतात तेव्हा ते एक प्रकारे या पक्षांना सुद्धा असं बाध्य करतात की तुम्ही काँग्रेस बरोबर जा. म्हणजे ह्याचा अर्थ असा की यांना भाजपच्या विरोधामध्ये एखादी आघाडी उघडावी असं वाटते असं नाही, ती काँग्रेसच असावी ही त्याच्यामधली अडचणीची बाब आहे. आणि जेव्हा की ममता बॅनर्जी सारखे काही विरोधी पक्ष असे आहेत की ज्यांना काँग्रेसचे झंझट नको आहे, उलट त्यांची ह्याच्यामधली सगळ्यात मोठी गोची अशी आहे की त्यांना हे जर काँग्रेसचं झंझट बाजूला असेल तरच उलट स्वतंत्रपणे आपलं तिथं राजकारण करता येतं आणि त्यांना भले यश मिळो किंवा अपयश मिळो पण त्यांची एक भूमिका राजकीय दृष्ट्या राहू शकते. म्हणजे एकेकाळी काँग्रेसच्या विरोधामध्ये इतर पक्ष असे जे सगळं चित्र होतं, आता भाजपच्या विरोधामध्ये इतर पक्ष असं म्हणत असताना याच्यामधला काँग्रेसच अडथळा ठरत आहे. हा मुद्दा आम्हाला आवर्जून ह्या महागठबंधन नव्हे ठगबंधन असं म्हणत असताना मांडायचं आहे की या पत्रकारांनी, तथाकथित काही सेक्युलर स्वतःला म्हणून घेणाऱ्या विचारवंतांनी, पुरोगाम्यांनी, लिब्रांडोनी असा एक ठरवून त्याला काय म्हणता येईल चर्चा समोर आणलेली आहे की काँग्रेस कशी त्याच्यामध्ये आवश्यक आहे. काँग्रेस जर आवश्यक नसेल तर भाजपच्या विरोधातली लढाई आपल्याला जिंकता येत नाही असा एक खोटा प्रचार यांनी उभा केलेला आहे. ही त्यांची सोय आहे, कारण की ही काँग्रेसची अप्रत्यक्षरित्या आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची सोय असू शकते. पण ह्याच्याशिवाय लढणारे जे स्थानिक प्रादेशिक असे पक्ष आहेत, सध्या तर लोकसभेची निवडणूक नाही आहे, त्यांना त्यांच्या राज्यापुरतं पाहायचं म्हणजे गोव्याच्या पुरतं एखादा पक्ष काही एक वेगळी भूमिका घेऊन समोर येत असेल तर भाजप विरोधी असलेली जी मतं आहेत ती बरोबर त्या ठिकाणी जाऊ शकतात. पंजाबमध्ये पंजाबच्या प्रश्नावरती एक भूमिका घेऊन जर कोणी विरोधी पक्ष उभा राहत असेल जो भाजपच्या बाजूचा नाही आहे, काँग्रेसच्या बाजूचा नाही आहे, तर त्यालाही त्या ठिकाणी लोक प्रतिसाद देताना दिसत आहेत. जसं पश्चिम बंगालमध्ये सिद्ध झालं आणि असंख्य ठिकाणी सिद्ध झालं. म्हणजे काय चालू आहे माहिती आहे का की हे सगळे सर्वेक्षण आता असं सांगतात की काँग्रेसला सगळ्यात मोठा तोटा होताना दिसतो आहे. ज्या ठिकाणी त्यांची सत्ता आहे पंजाबमध्ये ती जाताना दिसते आहे. ज्या ठिकाणी ते 2 नंबरला म्हणजे विरोधी पक्ष होते त्या ठिकाणी आम आदमी पक्षासारखा घुसखोरी करून त्याची जागा बळकावू पाहत आहे. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की ह्या काँग्रेसला वाचवायचं आहे या नावाखाली म्हणून हे जे स्वतंत्र वाढू शकणारे प्रादेशिक पक्ष आहेत त्यांचंही खच्चीकरण करण्याचं काम आता ही माध्यमं करत आहेत, हे लिब्रांडो करत आहेत, हे पुरोगामी करत आहेत, हा आमचा आक्षेप आहे. म्हणून महागठबंधन नव्हे ठगबंधन असं म्हणत असताना तुम्हाला काँग्रेसला वाचवायचं आहे, ती त्याच्यामधली अडचणीची गोष्ट आहे. आता उदाहरणार्थ बरं ह्याच्यामध्ये ज्या पक्षांची ताकद आहे ते स्वतंत्रपणे काम करताना दिसत आहे, पण त्याच्या नेमकं उलट जे पांगळे पक्ष आहेत शिवसेनेसारखे की ज्यांना दुसरीकडे कुठलेही त्यांची काय म्हणता येईल ताकद नाही, पण तेही आता म्हणजे संजय राऊत सारखे काय म्हणतात की आम्ही हा प्रयोग महाविकास आघाडीचा प्रयोग गोव्यामध्ये करू. अरे पण तुमची ताकद तिथे किती आहे? भाऊनी जो मुद्दा उपस्थित केला की राष्ट्रवादी आणि काय म्हणतील शिवसेना हे दोघंही शून्यच आहेत ना, मग 0-0 एकत्र आलं तर काहीच होत नाही ना. एक कुणी असेल आणि बाकीचे 0 असेल तर एकावर 0 दिले तर काहीतरी संख्या तरी तयार होते, आकडा तरी तयार होतो. 2 0 एकत्र आले, त्यांची बेरीज करा, त्यांचा गुणाकार करा, भागाकार करा, काही करा, हाताला 0च लागतं. ज्या पक्षांची राजकीय ताकद नाही त्या पक्षांनी दुसरीकडे जाऊन अशा पद्धतीचे विश्लेषण करायची गरजच नाही. हे काँग्रेसला जाऊन विचारणार की तुमच्याबरोबर आम्ही आघाडी करायला तयार आहोत, पण काँग्रेस त्याला प्रतिसाद द्यायला तयार नाही असं चित्र आहे. त्याच्यामुळं महागठबंधनाचं हे जे सगळं चित्र समोर आलेलं आहे त्याच्यामध्ये विशेषतः शिवसेनेची जी परिस्थिती झाली त्याच्यावरची ही उसंतवाणी. नेहमीप्रमाणे
संजय उवाच बोलतो उगाच काही बाही. गोव्यामध्ये म्हणे करूया आघाडी, लावी लाडी गोडी काँग्रेसला. मागणीला त्याच्या घालतीना धूप, डामरट खूप काँग्रेसी. गोव्यात चालेना घड्याळाचा काटा, बंद साऱ्या वाटा सत्ताकांक्षी. युपीनी पंजाब उत्तराखंडात, कोरड्या आडात डुबक्या या. उडती भुवई पडू लागे खाली, कुणी नाही वाली राजकीय. कांत बेडकीचा होईल का बैल, जीभ जरी सैल सोडे जरी, जीभ जरी सैल सोडे जरी. शिवसेनेच्या निमित्ताने सगळ्या प्रादेशिक पक्ष असलेल्या विरोधी पक्षांना आम्हाला सांगायचं आहे की त्यांनी त्यांच्या राज्यामध्ये त्यांचा जो काही राजकीय अजेंडा आहे तो स्वतंत्रपणे राबवावा, त्यांना तर बळ आहेच. पण ह्यांनी जेव्हा जेव्हा अशा वल्गना केल्या आपल्या राज्याच्या बाहेर जाण्याच्या, त्या बहुजन समाज पक्षांनी केल्या, समाजवादी पक्षांनी पण केल्या, तेलुगू देसमनी केल्या. काही जणांना माहीत नसेल तर मी आवर्जून सांगू इच्छितो की भारत देसम नावाचा एक प्लॅटफॉर्म NT रामारावच्या काळातच काढण्याचे झालेलं होतं. त्याप्रमाणे आता शिवसेना पण वल्गना करते आहे की आम्ही कसं महाविकास आघाडीमध्ये, भले त्यांनी पूर्णपणे बाहेरचा रस्ता दाखवला असेल काँग्रेसनी. प्रादेशिक पक्षांची ताकद त्यांच्या ठिकाणी आहे, पण ते आपलं हे विसरून बाहेरच्या राज्यांमध्ये पाय पसरण्याच्या गोष्टी करतात आणि त्याच्यामध्ये प्रत्यक्ष मेहनत, प्रत्यक्ष कृती काही नाही, फक्त बोलभांडपणा दिसून येतो. हा त्याच्यातला आक्षेप आहे. म्हणून भाजप विरोधी असलेले हे जे महागठबंधन आहे त्याच्यातला एक भाग म्हणजे काँग्रेसला वाचवायचा आहे, काही पुरोगामींना, लिब्रांडूंना, पत्रकारांना, ते होताना दिसत नाहीये. आणि काही प्रादेशिक पक्षांना आपली मर्यादा सोडून मोठ्या मोठ्या वल्गना करण्यामध्ये रस आहे. पण त्याच्यामध्ये वास्तवामध्ये जेव्हा निकाल लागतात तेव्हा यांची अमानत पण जप्त झालेली असते. म्हणून त्याला आम्ही ठगबंधन असा शब्द वापरलेला आहे. इथंच थांबूयात. निकालानंतर ह्या सगळ्यांचे जे पोकळ दावे होते ते सिद्ध होतील. धन्यवाद.